उरण ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गड किल्ले संवर्धन सेलतर्फे स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी. उरण ईश्वरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलच्या वतीने महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती उरण ईश्वरपूर येथे साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष माननीय योगेशजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सुभाष पाटील भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांत भोसले पाटील दादा, तालुकाध्यक्ष माननीय केदार पाटील दादा, एनडी शुगरचे चेअरमन माननीय दत्ताजीराव पाटील, गड किल्ले संवर्धन सेलचे जिल्हा निरीक्षक माननीय मोहन पाटील नाना, तालुकाध्यक्ष माननीय कुमार खोत, जिल्हा उपाध्यक्ष माननीय संदीप कुडचीकर, शहराध्यक्ष माननीय अक्षय जाधव, उपाध्यक्ष माननीय संजय ढोबळे सर, विधान परिषद आमदार माननीय सदाभाऊ खोत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक दादा, माजी नगराध्यक्ष माननीय चिमण भाऊ डांगे, माजी उपनगराध्यक्ष माननीय जयवंत पाटील आबा, नगरसेवक अजित पाटील, नगरसेवक सतेज पाटील, नगरसेविका सौ विद्याताई पवार, माजी नगरसेवक वैभव पवार दादा, शिवाजीराव पवार दादा, भास्कर मोरे आबा, भास्कर कदम नाना, जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष धैर्यशील मोरे भैया, प्रांजली अर्बन बँकेचे चेअरमन अक्षय पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत, शिवसेना तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे, जिल्हा नियोजन सदस्य अमोल पाटील, राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्षा तैसीन आत्तार, शहराध्यक्षा तेजस्विनी पाटील, अस्मिता खोत, मधुकर हुबारे, निवास पाटील, यदुराज थोरात, अक्षय कोळेकर, मुकुंद रासकर, स्वप्नील टिबे, कादर मुंढे, जाफर खाटीक, फिरोज पटेल यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला उपस्थितांनी अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.